नमस्कार. देववाणी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. इयत्ता 10वीचा 6वा विभाग अपठित गद्य. गद्यांशं पठित्वा कृती कुरुत. तमिळनाडु प्रदेशे भारतस्य दक्षिणस्य अन्ते दक्षिणकोणस्य अन्ते बिंदुरूपेण दृश्यते कन्याकुमारी. भारताच्या दक्षिणेला कन्याकुमारी दिसते. बिंदुरूपासारखी एक छोटासा ठिपका असा तो आपल्याला दिसतो. अत्र पूर्वसमुद्रस्य पश्चिमसमुद्रस्य दक्षिणसमुद्रस्य च संगमः भवति. इथे पूर्व पश्चिम दक्षिण समुद्राचा संगम होतो. एते त्रयः समुद्राः भारतस्य पदतलं निरंतरं प्रक्षालयन्ति. इथे तीनही समुद्र भारताचे पाय सतत धुतात. प्रातः सायं च सर्वदा जनानां संवर्धः भवति. सकाळी आणि संध्याकाळी लोकांची गर्दी जमते. अत्र एकम अन्यत् दर्शनीयं स्थानमस्ति विवेकानंद स्मारकम नाम. इथे आणखी एक पाहण्याजोगं असं ठिकाण आहे विवेकानंद स्मारक. कन्याकुमारीतः म्हणजे कन्याकुमारीपासून यंत्रचालित नौकया विवेकानंद स्मारकम गंतुम शक्यते. तर यंत्रचालित नौकेने त्या होडीने विवेकानंद स्मारकापर्यंत जाऊ शकतो. तत्र ध्यानमंदिरे सर्वे मौनव्रतमेव धारयन्ति. तिथे ध्यानमंदिरात सगळे मौनव्रत धारण करतात. समुद्रस्य स्वर्णमय जलम स्मारकस्य दर्शनं सर्वमेव प्रेरणादायकं स्फूर्तिदायकं च. समुद्राचं ते सोन्यासारखं दिसणारं पाणी आणि स्मारकाचं दर्शन सगळंच कसं प्रेरणा देणारं आणि स्फूर्ती देणारं असं असतं. पूर्ण वाक्यानं उत्तरत. त्रयः समुद्राः कस्य पदतलं प्रक्षालयन्ति. त्रयः समुद्राः भारतवर्षस्य पदतलं प्रक्षालयन्ति. एते त्रयः समुद्राः भारतवर्षस्य पदतलं निरंतरं प्रक्षालयन्ति असं ते वाक्य आहे. त्याच्यातून आपण उत्तर घ्यायचं आहे. समुद्राः भारतवर्षस्य पदतलं प्रक्षालयन्ति. कोणाचे पाय धुतात. भारताचे. भारतस्य पदतलं प्रक्षालयन्ति. प्रातिपदिक लिहायला सांगितलं आहे. जनानाम आणि सर्वे. जनानामचं प्रातिपदिक देवसारखा अकारांत पुल्लिंगी शब्द आहे तो, त्यामुळे जन हे त्याचं प्रातिपदिक येईल आणि सर्वेचं प्रातिपदिक सर्व असं येईल. प्रातिपदिक म्हणजे नेहमी मूळ शब्द किंवा मूळ सर्वनाम लिहिणं असं आहे, हे तुम्हाला माहीत असेल. वाक्यं पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. कन्याकुमारीतः यंत्रचालित नौकया विवेकानंद स्मारकम गंतुम शक्यते. हे वाक्य सत्यम असं आहे. वाक्य लिहून घ्यायचं आणि सत्यम किंवा असत्यम असा शब्द लिहायचा. माध्यम भाषया सरलार्थम लिखत. अत्र पूर्वसमुद्रस्य पश्चिमसमुद्रस्य दक्षिणसमुद्रस्य च संगमः भवति. इथे पूर्वसमुद्र पश्चिमसमुद्र आणि दक्षिण समुद्र यांचा संगम होतो. आणि जर इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तर हिअर ईस्टर्न वेस्टर्न अँड साऊदर्न ओशियन्स मीट असं इंग्लिशमध्ये आहे. गद्यांशात एकम अव्ययम चित्वा लिखत. तर एकूणच तुम्ही पॅराग्राफ पुन्हा बघाल तर त्याच्यात तुम्हाला अव्यय सापडतील. च अत्र गंतुम अशी अव्यय सापडतील. त्यानंतर कारकम लिखत. एकम अन्यत् दर्शनीयं स्थानमस्ति विवेकानंद स्मारकम नाम. तर विवेकानंद स्मारकमला त्यांनी अधोरेखित केलेला आहे. अंडरलाईन वर्ड आहे तो. तर त्याचा कारक अर्थ आहे कर्ता. पुढे आ प्रश्न आहे 6वा आ. पद्यांशं पठित्वा निर्दिष्टे कृती कृत. कन्या वरयते रूपम माता वित्तं पिता श्रुतं बांधवाः कुलम इच्छन्ति मिष्टान्नम इतरे जनाः. तर कन्या वरयते रूपम लग्न होताना मुलगी मुलाचं रूप पाहते. आई वित्त पाहते, पैसा पाहते. पिता मुलाचं ज्ञान पाहतो आणि बांधव आप्तेष्ट जन मुलाचं कुळ पाहतात. आणि इतर लोक जे आहेत ते लग्नात काय जेवण कसं आहे मिष्टान्न भोजन ते पाहतात. पूर्ण वाक्यानं उत्तरत. का रूपम वरयते कन्या वरयते रूपम असं श्लोकाची सुरुवातच आहे. तर आपण तसंच कन्या वरयते रूपम असं लिहिलं तरी ते बरोबर असणार आहे.
आणि प्रश्नानुसार जर का रूपम वरयते कन्या रूपम वरयते असंही आपण लिहू शकतो. बांधवाः किम इच्छन्ति बांधवाः कुलम इच्छन्ति असं तयार उत्तर त्या श्लोकात आहेच. समानार्थक शब्दम लिखत, माताला समानार्थी शब्द लिहायचा आहे आणि जननीसारखा साधा सोपा शब्द आपल्याला माहीत असतोच, माताला समानार्थी. पुढे जालरेखा चित्र तयार करण्यासाठी त्यांनी आणखी एक श्लोक दिलाय आपल्याला. पद्यांशम पठित्वा जालरेखा चित्रम पूरयत, सुंदरः अपि सुशीलः अपि कुलीनः अपि महाधनः शोभते न विना विद्याम सर्वस्य भूषणम. तर विद्याम विना न शोभते असं त्यांनी मधला चौकोन भरून दिले आपल्याला. विद्याम विना न शोभते, तर विद्येशिवाय काय काय शोभून दिसत नाही. सुंदर असला तरी, सुशील असला तरी, कुलीन असला तरी आणि महाधन असला तरी तो विद्येशिवाय शोभून दिसत नाही. त्यामुळे सुंदर काय, सुशील काय, कुलीन काय किंवा महाधन काय, याही उपर विद्या हेच सर्वश्रेष्ठ आभूषण आहे असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. त्यामुळे रिकाम्या चौकटीत आपण सुंदरः, सुशीलः, कुलीनः, महाधनः असे ते 4 शब्द आपण भरणार. इथे आपण 6व्या तुमच्या विभागासाठी असलेला एक परिच्छेद आणि 2 श्लोक हे पाहिले. इथे थांबूया.